लग्नाचे पाहुणे रिसेप्शनला गेले असता यावेळी चोराने संधी साधून लग्नाच्या घरातून सोनं व पैसे लंपास केले। या घटनेत पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। वाटोळा हद्दीतील योगेश्वर नगर या ठिकाणी 27 तारखेला फिर्यादीच्या घरी मुलीचं लग्न होतं। लग्नानंतर 28 तारखेला रिसेप्शन होतं। 4:30 ते 5 च्या दरम्यान घरातील लोक रिसेप्शनसाठी गेले असता त्याच रात्री 1 वाजताच्या दरम्यान ते घरी परत आले। त्यांना मागचा दार उघडून कोणी आत आलं असा संशय आला। त्यांनी आत जाऊन पाहिलं तर लाकडी कपाटातील काही सोनं व पैसे चोरीला गेले असं माहित होताच घरच्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली। पोलीस आरोपींना अटक करून पुढील तपास करीत आहे। योगेश्वर नगर वाटोळा पोलिसांच्या हद्दीमध्ये घटनास्थळ आहे। या ठिकाणी 27 तारखेला फिर्यादींच्या घरी मुलीचं लग्न होतं। तर त्या लग्नानंतर 28 तारखेला रिसेप्शन होतं लग्नाचं। तर रिसेप्शनसाठी ते सर्व कुटुंब संध्याकाळी 4:30-5 दरम्यान ते रिसेप्शनसाठी गेले होते आणि त्याच दिवशी रात्री 1:15 वाजता ते घरी आले। तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की घराचा मागचा दरवाजा उघडा आहे, कोणीतरी तोडून आतमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांनी आत जाऊन पाहिलं असं त्यांचं लाकडी कपाटातील काही सोनं आणि पैसे चोरीला गेलेले आहे। त्यांनी आपल्या इथे येऊन फिर्याद दिली, त्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे। तांत्रिक पद्धतीने आपण या गुन्ह्याचा शोध घेतला आहे आणि आरोपीचे नाव निष्पन्न केलेले आहेत। आरोपीचे नाव निष्पन्न करून बातमीदारांच्या मार्फत आपण आरोपीपर्यंत पोहोचून 2 आरोपींना गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि कॅश रोख रक्कम ही हस्तगत करण्यात आलेली आहे। तसेच त्या आरोपीकडनं आपण एक आणखी दुसऱ्या गुन्ह्यातील लॅपटॉप देखील रिकव्हर करण्यात आलेला आहे। तो तपासाचा भाग आहे, त्यामुळे आम्ही आता ते सांगू शकत नाही सध्या। डिटेक्शनच्या आमच्या दोन्ही टीम काम करत होत्या। दोन्ही टीममध्ये डेसाठी आणि नाईट असे दोन्ही 6 मिळून 12 लोक आहेत आणि एक डिटेक्शन अधिकारी राऊत साहेब यांनी सर्वांनी मिळून तांत्रिक पद्धतीने हा गुन्हा उघडकीस केलेला आहे।